आज गोठण आहे, म्हणजे सड्यावर जिकडे सगळ्यांची शेतीवाडी असते तिथे गवळदेवाच्या ठिकाणी ब्राह्मण येऊन जेवण बनवतात व गावातील सगळी मंडळी येऊन तिथे एकत्र जेवतात. तर तुम्हाला ही सगळी मज्जा दाखवते, चला. कोकणातील ग्रामीण जीवनात गायी बैलांना खूप महत्त्व दिलं गेलं आहे. तर शेती, दूध, उपजीविका यासाठी पशुधन हा एक मोठा आधार आहे. तर ह्या पशुधनाच्या संरक्षणासाठी गवळदेवाची अगदी मनोभावे श्रद्धेने पूजा केली जाते. तर तोच कार्यक्रम आज आमच्याकडे आहे. मोठो हात उचलला बघा ही सगळी भांडी आता माळ्यावरून काढली आहेत. तर आता ती मी सगळी घासून घेणार आहे. जी ही लहान भांडी आहेत. मोठे टोप वगैरे काका किंवा बाबा, आई वगैरे घासे. ही बारकी सगळी भांडी मी घासून घेणार आहे. त्यानंतर सुकट ठेवणार आहे. गवळ म्हणजे गायीगुरे राखणारा, म्हणजे संपूर्ण पशुधनाचा देव गोपाळ कृष्ण. हा शेतकऱ्याचा रक्षक, पशुधनाचा संरक्षक आणि शेतीचा पालनकर्ता आहे. गवळदेव कार्यक्रमाला सगळी तयारी माझ्या काकांच्या घरी केली जाते. प्रत्येकजण आपल्या शेतात पिकलेल्या धान्याचा पहिला मान देवाला अर्पण करण्यासाठी तांदूळ, श्रीफळ किंवा दक्षिणा रूपात अर्थसहाय्य करतात. आदल्या दिवशी काकांच्या घरी सगळी पूर्वतयारी करतो. नारळ फोडून ठेवतात, कोथिंबीर साफ करतात किंवा मिरच्या चिरून ठेवतात. आणि मग कार्यक्रमाच्या दिवशी पहाटे वाड्यातील स्त्रिया, मंडळातील सदस्य येऊन कामाला सुरुवात करतात. खोबरे किसणे, भोपळे फोडून साल काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करणे, कणिक मळून त्याचे मोठे मोठे गोळे करणे, अशी सगळी पूर्वतयारी करून हे सामान मग गाडीने सड्यावर घेऊन जातात.
अजून 2 बरे लागतले. मजबूत जड रे बाबा वर्ग एका भितूर राहा मध्ये पान खाली उतरून घे ते त्याच्यात म्हणलं ऐकलं सिद्धू कडे बघून गडगड टाकलं ना 4-5 वर्ष 4-5 गरज वारू माझी आहे ना संजय भैया हां घर कर असो शाळा सुटली ये गोळे मामानी या पडल आवानार्थकृतं समर्पयामि आसनस्थाने कृतं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः पादयोपाद्यं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतिनस्तयोर्घ्यं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः चमनीयं समर्पयामि श्रीमन्महा लवकर इकडची श्री गर्भ व्यवसाय
चालत दिलं नाही तर काय सांगा उंचावर बीट लागला काय बघू वरण भात, भोपळ्याची भाजी, जिलेबी, वडे, गुळचून, लोणचं. बलमया देवस्थापितं पुरतस्तवते नमे सोलाभातिर्वै जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदान यशस्फलाष्टमनो केलेली आहे, मान्य करून घ्या. चूक अपराध झाले तर क्षमा करून तुमचा पूर्ण आशीर्वाद समस्त सहकुटुंब सहपरिवार आणि माडीतील सर्व मंडळी त्यांना प्राप्त करून द्या. जो काय काम धंदा उद्योग व्यवसाय शेती बागायती करतात गुरेढोर आहेत सर्वांमध्ये यशाचा वाटा प्राप्त करून द्या. कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील क्लेश असतील पीडा असेल आजच्या दिवसापासून दूर करा. तुमच्या क्षेत्रात आपले वावरतायत हातापायापडी सांभाळ करून राखा. गाडी घोड्यान फिरतायत हातापायापडी सांभाळ करून राखा. समस्तांचा सांभाळ करा. सगळ्यांना आरोग्य प्राप्त करून द्या. तुमची पूर्ण कृपा दृष्टी सर्वांवर ठेवा. सगळ्यांना शारीरिक मानसिक सुख समाधान शांती प्राप्त करून द्या. सकल मनकामनाची पूर्तता करा. जी काय वेडीवाकडी सेवा केलेली आहे ती गोड मानून घ्या आणि उत्तरोत्तर चांगल्या अर्थी सेवा करून कल्याण करा. चला होय बघते काय साखर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.